नमस्कार. डोशाच्या किंवा धिरड्याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आज आपण अशीच आणखी एक डोशाची किंवा याला तुम्ही धिरडंही म्हणू शकता मस्त रेसिपी पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, खूप हाय प्रोटीन आहे, भरपूर न्यूट्रिशन आहेत यामध्ये. तर ही रेसिपी आपण मस्त हरभऱ्यापासून, ज्याला चना म्हणतात, त्यापासून बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. जर पूर्णपणे आहे तशी फॉलो केली तर मस्त पहिल्याच प्रयत्नात हे असे हाय प्रोटीन डोसे तुम्हीही बनवू शकता. तुम्ही जर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी नक्कीच आहे. चला तर मग वेळ न घालवता ही डोशाची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. तर आजची ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे आपण चण्यापासून बनवणार आहोत. तर इथे मी 1 ते 1.5 वाटी हरभरा छान आदल्या रात्री भिजत ठेवलेला होता. तर इथे तुम्ही भिजवून हा हरभरा घेऊ शकता किंवा असे मोडही त्याला आणू शकता. तर इथे थोडेसे मोड आलेले आहेत. मोड जर कुठल्या धान्याला आले तर त्याची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती अजून जास्त वाढते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अशा हरभऱ्याला थोडेसे मोड येऊन देऊन नंतर याचा डोसा बनवला तर तो अजून जास्त पौष्टिक होईल. तर हे हरभरे आपण आता एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. यातलं सगळं पाणी मी काढून घेतलंय आणि आता हे हरभरे छान भिजवून घेतलेले आहेत ते आपण मिक्सर जारमध्ये घालणार आहोत. आदल्या रात्री छान पाण्यामध्ये भिजत ठेवले की ही रात्रभरात पूर्णपणे व्यवस्थित भिजले जातात. आता यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी टाकलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या मी अशा तोडून टाकणार आहे. तुम्ही जर थोडंसं तिखट जास्त प्रेफर करत असाल तर थोडी हिरवी मिरची जास्त टाकली तरीही चालेल. आता यामध्ये आपण छान मुठभर कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरीमुळे या डोशाला किंवा धिरड्याला छान रंग येणार आहे. सोबत तुम्ही यामध्ये कढीपत्ता घातला तर तो अजून जास्त पौष्टिक होईल. माझ्याकडे इथे कढीपत्ता उपलब्ध नव्हता त्यामुळे मी तो घातलेला नाही आहे. सोबतच आता यामध्ये आपण घालणार आहोत दही. तर दह्यामुळे या डोशाला थोडासा आंबूसपणा येणार आहे त्यामुळे त्याची चव छान वाटते. तर इथे मी साधारण अर्धी ते पाऊण वाटी दही घातलेलं आहे. आता सेम वाटीने आपण पाऊण वाटी यामध्ये पाणी घालणार आहोत. मिक्सर जारचं झाकण लावून आपण हे छान बॅटर बारीक करून घेणार आहोत. तर व्यवस्थित हे छान बॅटर आपण बारीक करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे छान असं बारीक झालेलं आहे. तर हे बारीक झाल्यानंतर माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे. हे थोडंसं व्यवस्थित बारीक झालं की यामध्ये 4 चमचे आपण रवा घालणार आहोत आणि तो रवा घालून हे पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित बारीक झाल्यानंतर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम बाउलमध्ये आपण थोडंसं पाणी घालून या डोस्याची जी बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि किती पातळ किती घट्टसर आपल्याला बॅटर हवं आहे त्यानुसार आपण व्यवस्थित हे बॅटर बनवून घेणार आहोत. तर इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. चण्याचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. शाकाहारी लोकांसाठी तर हा प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. चणे खाल्ल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, वजन कमी होण्यासाठी मदत होते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, हाडे मजबूत होतात. त्यामुळं चणे आपल्या रोजच्या जेवणामध्ये घेतलेच पाहिजेत. तर हे असे आपण रोज खाल्ले जात नाहीत त्यामुळे हे असे तुम्ही डोसे किंवा धिरडे बनवूनही खाऊ शकता. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे मीठ तुम्ही डोस्याचं जे पीठ बॅटर बनवताना बारीक करताना घातलं तरीही चालेल. चवीनुसार यामध्ये मी साधारण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर साधारण 15 ते 20 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत. 15-20 मिनटं बॅटर छान ठेवल्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि आता यामध्ये मी बॅटर घालणार आहे. तर तुम्ही हे थोडंसं पातळ करून याचे छान कुरकुरीत असे पेपर डोसेही बनवू शकता किंवा असे जाडसर ठेवून याचे धिरडेही बनवू शकता. तर मी जाडसर ठेवून याचे छान धिरडे बनवून घेणार आहे. तर इथे मी धिरड्याचं छान पीठ पसरून घातलेलं आहे. कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि हे पीठ पूर्ण सुकून द्यायचं. थोडंसं हे पीठ छान वरून सुकलं गेलं की धिरडं खालच्या बाजूने छान भाजलं जातं. आपण उलटण्याच्या सहाय्याने हे छान मोकळं करून घेणार आहोत आणि पलटी करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की हे छान असं एका साईडने क्रिस्पीसर भाजलं गेलेलं आहे. दुसऱ्या साईडनेही तेल सोडून आपण छान भाजून घेणार आहोत. तर हे असे धिरडे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. मस्त लहान मुलंही आवडीनं खातात. माझ्या घरातही हे धिरडे खूप जास्त आवडीनं खाल्लं जातं. तर आता लो फ्लेमवरती आपण हे धिरडं छान 2 ते 3 मिनटं क्रिस्पीसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. मस्त आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे. तुम्ही मस्त पेपर डोशासारखं घातलं आणि त्याच्यामध्ये छान कांदा टोमॅटोची फिलिंग घातली तर ते अजूनच हाय प्रोटीन होईल.
तर अशी ही धिरडी तुम्ही पण बनवून पहा. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पोटभरीचा ऑप्शन हा खूप चांगला आहे. तर धिरडं आपलं छान क्रिस्पीसर भाजलं गेलेलं आहे. तर हे गरम गरम आपण सर्व करूयात. इथे मी टोमॅटोच्या केचपसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा छान हिरवी पुदिन्याची चटणी दिली तरीही हे धिरडे खूप छान लागतात. तर असे हे हाय प्रोटीन धिरडे तुम्हीही बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि याची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.